स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आमदार सुहास बाबर यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ट्विस्ट। विरोधकांकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास विचार करू। विट्यातील पत्रकार परिषदेत काय म्हणाले आमदार बाबर? रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। चला चला, दिवाळी आली। KSK मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली। सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल, सर्वच वस्तू एकाच छताखाली। $2000च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू, 5000च्या कपडे खरेदीवर 10 किलो साखर फ्री। गृहोपयोगी वस्तू व सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरात। सर्व प्रकारच्या जेंट्स, लेडीज, लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन। भांडी, गिफ्ट, गॅलरी, ज्वेलरी, सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण KSK मॉल, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। विरोधकांकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण विचार करू असं सांगत आमदार सुहास बाबर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगळाच ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला। आमदार सुहास बाबर यांनी विट्यातील विविध विकास कामांच्या मंजुरीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, माजी नगरसेवक कृष्णद गायकवाड, माजी नगराध्यक्ष नंदू पाटील, माजी नगरसेवक अमर शितोळे, रणजित पाटील, शहर प्रमुख राजू जाधव, विनोद गुळवणी, उत्तम चोते व वैभव मेत्रे आदी उपस्थित होते। यावेळी आगामी नगरपालिका निवडणुकीबाबत विचारलं असता आमदार बाबर म्हणाले, आमचे 27 उमेदवार तयार आहेत। निवडणुकीची तयारी पूर्ण झाली। आपण विधानसभा निवडणुकीवेळी सांगत होतो की चेहरा बघितला की कळतं की लोक कोणाला मतदान करणार। त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं 4000पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल आणि प्रत्यक्षात 4200 मिळाले। विट्यातील लोकांचा निर्णय झालाय। आता नगराध्यक्ष पदासाठी OBC महिला आरक्षण पडलंय। त्यामुळे ना बाबरांच्या कुटुंबातील सदस्य ना पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य, विट्याच्या सर्वसामान्य घरातील एखादी महिला भगिनी उमेदवार नगराध्यक्ष होईल। त्यामुळे ती संधी लोक आम्हाला देतील याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे। आम्ही कोणाचे तरी घर राजकारणातून संपावं किंवा कोणाला तरी शह द्यायचा आहे म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही। तर जे शब्द आम्ही विटेकर जनतेला विधानसभा निवडणुकीत दिले होते, आम्ही विकास कामांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण केले। भविष्यात या शहरासाठी काय करायचं ते काम घेऊन आम्ही लोकांसमोर जातो। आम्हाला विश्वास आहे की लोक आम्हाला साथ देतील असंही बाबर यांनी सांगितलं। मात्र जिथे शक्य तिथे युती करून लढा असं महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येतं। याबाबत छेडलं असता शक्य तिथे या शब्दाला अंडरलाईन करा असं सांगत आमदार बाबर यांनी स्वतंत्र लढतीचे संकेत दिले। मात्र तरीही विरोधकांकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर आपण विचार करू असं सांगत आमदार बाबर म्हणाले, विधानसभेचा आमदार कोण आहे, विट्यात विधानसभेला शहरामध्ये कोणाला मताधिक्य आहे याचा विचार करून प्रस्ताव आल्यास आपण विचार करू अशी गुगली टाकत आमदार बाबर यांनी निवडणुकीत ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला। बघूयात आमदार सुहास बाबर यावेळी काय म्हणाले पत्रकार परिषदेत। सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित असलेल्या सगळ्या प्रिंट मीडियाचे पत्रकार, सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांच्या सर्वांचं मी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। पत्रकार परिषद बोलण्याचं काही महत्त्वाची 2 कारणं आहेत। त्या कारणांसंदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासंदर्भात आणि तुमच्या माध्यमातून या शहरातल्या सगळ्या नागरिकांच्यापर्यंत आमची भूमिका आणि आमचे मंजूर केलेली कामं किंवा जे निर्णय आमच्या सर्वांच्या आग्रहाखातर शासनाच्या वतीने घेतले गेले आहेत ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांनी या ठिकाणी एकत्र बोलवलं। गेले अनेक दिवस एक विषय अत्यंत चर्चेला जात होता। काही दिवसापूर्वी विट्यातल्या सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती आणि त्या एजन्सीच्या मार्फत सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचं काम त्या एजन्सीनं केलं होतं आणि त्यावेळेला सर्वेक्षण करत असताना अनेक तक्रारी लोकांच्या येत होत्या। प्रशासनामार्फत पर्यंत त्या तक्रारी पोहोचत होत्या की सर्वेक्षण करत असताना चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण केलं गेलं किंवा त्या घराचं स्क्वेअर फीट कमी जास्त होतंय, चुकीच्या पद्धतीनं नोंदी, पत्र्याचं घर असेल तर स्लॅबची नोंदी, अशा अनेक तक्रारी त्या शहरामधल्या नागरिकांच्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि आम्ही त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो। आणि सर्वेक्षण त्या कंपनीनं पूर्ण केलं आणि त्या सर्वेक्षणाच्या अंती प्रत्येक मालमत्तेचा कर
निश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यावेळेला जवळपास करांची जी परत रचना आली त्या नोटीस आल्या त्या प्रचंड मोठ्या संख्येनं आणि मोठ्या रकमेनं वाढवून सर्वसामान्य लोकांना त्या नोटीस त्या ठिकाणी देण्यात आल्या. आणि मग लोकांच्या मध्ये त्या दिवशी खूप असंतोष होता की बाबा ह्या चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण झाले आणि चुकीच्या पद्धतीने कर वाढ झाली अशी लोकांनी तक्रार आमच्यापर्यंत आल्यानंतर मी आमचे नेते माननीय मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावरती सगळी गोष्ट टाकली की कर वाढ हा विषय नंतरचा आहे ते, पण हा अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धतीने होऊ नये म्हणून आम्ही भूमिका त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या कर रचनेची, झालेल्या टेंडरची, त्यांनी केलेल्या तपासणीचे काय सदोष अहवाल आहेत का बघायला त्यांनी सांगितलं आणि या करवाढीला स्थगिती द्यावी अशी विनंती आम्ही आमच्या नेत्यांना केल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या करवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. आणि हा निर्णय आता तुम्हाला या सगळ्याची प्रती तुम्हाला प्रत्येकाला देईन. त्यामुळं मी ह्या सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या तिन्ही नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन. त्यांनी लोकांच्या भावना समजून घेऊन या करवाढ, अन्यायकारक करवाढ झाली होती, ती करवाढ स्थगिती देण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले की याची सगळी सखोल चौकशी करावी आणि अन्यायकारक करवाढ होऊ नये यासाठी त्यांनी कलेक्टर साहेबांना ते पत्र दिले आणि करवाढ रद्द करण्यासंदर्भात आणि स्थगिती करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल मी तमाम गुन्हेगार जनतेच्या वतीनं सगळ्या लोकांचं, तिन्ही नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि करवाढ स्थगित दिल्याबद्दल त्यांचं मनापासून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय हा तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी होती, कारण तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. करवाढ स्थगिती देण्यासंदर्भामध्ये मागच्या वेळेला अंमलदारांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती की आम्ही विनंती करणार आहे. विनंती त्यांनी मान्य करून ही करवाढ स्थगित केलेली आहे याचं पत्र मी तुम्हाला पत्रकार परिषदेने देतो. ही माहिती कारण लोकांच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे. जवळपास 11.5 कोटीचा कर हा आजपर्यंत विकासनगरपालिकेला अपेक्षित होता. वाढलेल्या करवाढीमुळे 15.5 ते 16 कोटी रुपये म्हणजे जवळपास 4-5 कोटी रुपये वाढ ही लोकांच्या माती अन्यायकारक पद्धतीने मारली जात होती. ती थोडीशी त्या निर्णयामुळे लोकांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो गेल्या 2-2.5 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये अनिल भाऊ आमदार असताना आणि अनिल भाऊंच्या पश्चात या शहराच्या विकासासाठी खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी एकत्रितपणे शिवसेनेच्या वतीनं आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब ते ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तेव्हापासून आत्तापर्यंत खूप मोठा निधी देण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणजे जवळपास मी मला मुद्दाम सांगतो की रस्त्यांसाठी आज मी ती पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मी जवळपास 15 कोटींच्या नव्या कामांचा उल्लेख त्याचा मला प्रशासकीय मान्यता माझ्या हातात आली. तुम्हाला मी आज त्याचं पूर्ण विश्लेषण सांगणार आहे. पण ह्या 2.5 वर्षामध्ये ह्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून आपण जवळपास या शहराला 125 कोटी रुपये रस्त्यांसाठी आपण यापूर्वी मागचे 90 कोटी रुपये 100 कोटी रुपये होते आणि आज 15 कोटीचे नवीन काम आपण या ठिकाणी आणले. जे रस्ते, गटर, काही सभागृह असतील या सगळ्यांना शहरातल्या सगळ्या समाजाला, शहरातल्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या भागातले रस्ते, त्यांच्या भागातले गटर या सगळ्या व्यवस्था बनण्यासाठी आपण जवळपास 125 कोटी रुपयाचा निधी या 2.5 वर्षामध्ये या शहराला देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आणि ते जवळपास आता काम सगळी काही कामं बरीचशी पूर्ण झालेली आहेत, काही कामं टेंडर प्रक्रिया होती ती सुद्धा कामं सुरू झालेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं काम असं होतं की नळपाणी प्रोजेक्टवर आपण 90 कोटी रुपये नळपाणी प्रोजेक्टचा त्या आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्याचं टेंडर झालं, वर्कआउट झाली, भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि वस्तुस्थितीमध्ये ते काम सुरू आहे. अनेक ठिकाणी हनुमाननगर मंडली वस्ती या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाले, काही टाक्यांचं काम सुद्धा जवळपास 90 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी काम मंजूर केलं होतं. आपण घेतोय त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन राज्य शासनाच्या वतीनं काही कामं मंजूर झालेली आहेत. आता कामं 15 कोटी रुपयाची काम आहे, त्यातले 10 कोटी रुपये हे राज्य शासनाच्या वतीनं माझ्या मागणीवरून मला मिळालेले आहेत आणि 5 कोटी रुपये हे DPDC मधून माझ्या विधानसभा सदस्यांच्या मागणीवरून त्या शहराला फक्त
मतदारसंघामध्ये खूप मोठा निधी आहे, पण या शहरासाठी जे 15 कोटी रुपये मिळाले त्याचं मी त्यातले सगळे जी आर तुम्हाला देतोय, पण ठराविक जी मोठी कामं आहेत ती कामं मी या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवतोय. राज्य शासनाच्या वतीनं नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी जे निधी मिळतात त्याच्यामध्ये 5 कोटी रुपये मला मिळाले. आता त्या ठराविक महत्वाची कामं मी तुम्हाला वाचून दाखवतोय. त्या नगर परिषदेमध्ये फुले नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जे सभागृह आहे तिथं अभ्यासिका व्हावं अशी खूप लोकांची मागणी होती. या सभागृहामध्ये त्या मुलांसाठी शिक्षणाचं काही दालन व्हावं, स्पर्धा परीक्षा जी मुलं अभ्यास करतायत त्या मुलांसाठी तिथे अभ्यासिका व्हावी म्हणून त्यांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन 50 लाख रुपये आपण त्या अभ्यासिकेला मंजूर केलेले आहेत. कराड रोड जी स्मशानभूमी आहे, स्मशानभूमी उतरत असताना आता तुम्ही जर बघितलं आता पावसाच्या काळामध्ये तर ते एकदम बिकट अवस्था आहे. ते गटार नसल्यामुळं ते सगळं पाणी चिखलाचे आत जाऊन वयस्कर माणसं त्या माणसांना त्या स्मशानभूमीमध्ये प्रवेश करून सुद्धा रॅम्प करावा, समोरच्या बाजूला गटर करून ते पाणी बाहेर काढावं आणि तिथं रॅम्प करायसाठी 25 लाख रुपये आपण तिथं दिलेले आहेत. मला असं वाटतं विधानसभेच्या आधी जे शब्द दिले होते ते सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. आता आमचे उत्तम बापू ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आहेत. बापू ज्येष्ठ नागरिकांसाठी गुरुमुळा केंद्र व्हावं असं मी विधानसभेच्या वेळेला माझ्या अजेंड्यामध्ये मी बोललो होतो आणि तो अजेंडा मी पूर्ण करून 75 लाख रुपये आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी गुरुमुळा केंद्र करण्यासाठी मंजूर केलेलं आहे. मनमत मंदिराजवळ सभागृहाचे बांधकाम करणे त्यांचा हॉल जो आहे त्या हॉलचं तिथे चुकून फक्त प्रिंटिंग मिस्टेकमध्ये नफाचे सभागृह झाले, पण ते मनमत मंदिराला लिंगायत समाजाला जो शब्द आपण दिला होता त्या सभागृहाला बांधण्यासाठी 50 लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय माझा आहे. म्हणजे या विषयावरती अनेक ठिकाणी माझ्यावर टीका केली जाते किंवा चुकीच्या पद्धतीने मेसेज जे हॉकर्स झोन आहेत आपले त्या हॉकर्स झोनच्या ज्या गाड्यांना कारण नसताना माझी भीती घातली होती की आता हा उठवणार आहे, हे नेणार आहे, ते नेणार आहे. तर मी ते अनेक वेळा सांगत होतो की आपल्यापेक्षा लहान नगरपालिका तासगावची आहे. त्या तासगाव नगरपालिकेने सुद्धा खाऊगल्ली विकसित केली. म्हणजे सगळी मंडळी खाऊगल्लीची ते हॉकर्स वाटले आहेत जे भेळ, पाणीपुरी, चायनीजचे काही गाडी असते त्या सगळ्या खाऊगल्ल्यांना एका ठिकाणी त्यांचं कायमस्वरूपी ठिकाण असावं. तिथं कॉन्क्रीट असावं, तिथं हायजेनिक सगळ्या गोष्टी असाव्यात, त्यांना पाणी पुरवठ्यासाठी पाणी असावं, हात धुण्यासाठी सेपरेट व्यवस्था लोकांसाठी असावी, पार्किंग असावं. या सगळ्यांसाठी आता तासगाव सारख्या नगरपालिकेनं खाऊगल्ली विकसित केली. माझी अशी इच्छा आहे की आपल्या शहरामध्ये सुद्धा खाऊगल्ली विकसित व्हावी जेणेकरून दरवेळेला ह्यांना प्रेशराईज करायचं त्या खाऊगल्लीच्या हॉकर्सवाल्यांना आणि मग पैसे मागायचे, वर्गणी मागायची, मग पेटी करायची मतदानाची हे करण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी त्यांना आपण त्यांचं लायसन दिले व्यवसायाचं तर ते लायसन त्यांना एका ठिकाणी चांगलं असावं, त्यांना तिथं कस्टमर त्यांचं कायमस्वरूपी टिकून राहावं या हेतूने खाऊगल्ली विकसित व्हावी म्हणून आपण 50 लाख रुपये खाऊगल्लीसाठी शासनाच्या वतीनं मंजूर करून आणलेले आहेत. दुसरा अनुदानातून महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत रस्ता अनुदानातून काही कामं हे मंजूर करून घेतलेले आहेत. त्या कामांचा मी उल्लेख तुमच्या समोर या ठिकाणी करतोय. ठराविक कामं फक्त मी सांगते, बाकी तुम्हाला जी आर सगळा देतो. 3 महत्वाची कामं फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतोय. कराड रोडवर रिलायन्स पेट्रोल पंप आहे. त्या रिलायन्स पेट्रोल पंपापासून नेवरी रोड जाणारा रस्ता आहे, अत्यंत खराब रस्ता आहे. कदाचित तो वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा होऊ शकतो. रस्ता पूर्ण झाला तर मला असं वाटतं की सायशिंगे रोड, मायगी रोड, नेवरी रोड आणि कराड रोड याला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. थोडा दुर्लक्षित होता. काही त्या ठिकाणी तक्रार होत्या, पण उष्णतांना ही सगळी मंडळी एकत्रित बसून त्या तक्रारीचं निरसन त्या ठिकाणी होतंय आणि तो रस्ता मोठा व्हावा, चांगला व्हावा यासाठी आपण 1 कोटी रुपये त्या रस्त्याला दिले. तो रस्ता आता काही दिवसामध्ये सुरू होईल. विद्यानगर क्रांतीमधील उभी पेठ ते ओसवाल घर ते मारुती मंदिर जे आहे, जे पेठेतला जो रस्ता आहे, अनेक घरांची तक्रार अशी होती की ते रस्ता करत असताना खरं एक्सकॅव्हेशन म्हणून रस्ता करायला पाहिजे. म्हणजे घरांच्या उंबऱ्यांची परिस्थिती बघून तिथं ते रस्ते उकरून घेऊन करायला पाहिजे, पण ते दरवेळेला करावर ताकद केल्यामुळे आता अनेक काळामध्ये बंद पाणी जातं आणि पावसाचं बंद पाणी जातं. ते प्राथमिक पहिल्या फेजमध्ये आपण त्यांना दोन्ही बाजूला बंदिस्त गटर असावी यासाठी आपण 50 लाख रुपये
त्या पेटीमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूला बंदिस्त गटर घेऊन परत एक्सकॅव्हेशन करून तो रस्ता त्या लेवलच्या खाली करून त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. विटा नगर क्रांतीमध्ये सराफ पेठ इथे जो रस्ता आहे आणि तिथं भूमिगत गटर असावी, कारण मी आता तुम्ही जर आज गेला तर चालत जाणं सुद्धा मुश्किल आहे. एक तर सराफ पेठ आहे, येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते, पार्किंगची व्यवस्था नाही आणि गटर आणि सगळं बघितलं तर तिथला रस्ता चांगला व्हावा. थोडा आपण काही कोणाच घर पडणार नाही, पण पायरीपर्यंत जर बंदिस्त गटर दोन्ही बाजूला झाल्या तर ते बंदिस्त गटर करून त्याच्यावरती रस्ता कॉम्प्लिट केला तर त्याला 75 लाख रुपये आपण मंजूर केले. हा, तसं जैन मंदिरापासून आपण खाली दत्त मंदिर, राम मंदिरापासून असं कराडोला जसा जोडलाय, दोन्ही बाजूला गटर बंदिस्त करून एक्सकॅव्हेशन करून आपण तो रस्ता केला. त्यामुळे आज तुम्ही गुगल मॅपवर सुद्धा सांगलीवरून कराडला जायचं असेल तर त्याचा तो रस्ता दाखवतात, कारण चौकात ट्रॅफिक जाम असते, त्याच्यावर मी काय आज बोलणार नाही. त्यामुळे तो रस्ता गुगल मॅपला पण दाखवतो, तसा तो रस्ता तयार केला. असे 10 कोटी रुपयाचे हे पैसे मी विटा शहरासाठी आता या काळामध्ये माझ्या मंजूर करून घेतलेले आहेत. तिसरं, शासनाला काही विनंती केली होती, जे शब्द मी विधानसभेच्या निवडणुकीला दिले होते ते शब्द पूर्ण करतो. दलित वस्तीमध्ये जवळपास 85 लाख रुपये आपण विटा शहरासाठी आपण त्या रस्त्यांसाठी आणलेत. त्यामध्ये हे 3 प्रमुख रस्ते आहेत. त्या रस्त्यांचं पत्र मी तुम्हाला देतो, प्रशासकीय मान्यता उद्या परवाशी करून होऊन जाईल. नगरोत्थानमधून जवळपास 2.5 कोटी रुपये मी या शहरासाठी मंजूर करून आणले होते. त्यात 8 कामं होती. 8 कामाचा मी काही उल्लेख नाही, काही कामं 15-20 लाखाचे, त्याचा उल्लेख मी काही करणार नाही. पण प्रभाग क्रमांक 6 मधील शिंग रोड मस्जिद ते प्रकाश विठ्ठल निवास रस्ता ते गटर बंदिस्त करणे आणि रस्ता करणे 30 परत, म्हणजे ठराव तर टाकल्यामुळे उंच झालं आणि गटरची साईज खूप लहान आहे. तर बंदिस्त गटर करणे आणि रस्ता करणे याला आपण 80 लाख रुपये तिथं आणलेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये घरकुल परिसरामध्ये अत्यंत वाईट अवस्था, म्हणजे ओढ्या त्या आपल्या तलावाचं पाणी सुद्धा त्या घरकुलापर्यंत येत असतं. तर तिथं आपण पर्यटनमधून पैसे धरले होते, पर्यटनमधून तिथं आपण एक रिटर्निंग वॉल करतोय, जेणेकरून ते पाणी आत येऊ नये आणि आतली परिसर स्वच्छता राहावी यासाठी कॉन्क्रीट करूनचे रस्ते करण्यासंदर्भामध्ये आपण तिथं जवळपास 60 लाख रुपये आणले. आणि बजरंग नगरमध्ये अंतर्गत गटरांची फार वाईट बिकट अवस्था आहे, त्या लोकांची तर मागणी असेल तिथं आपण 30 लाख रुपये दिले आणि बाकीचे काही काम आहेत असे 2.5 कोटी रुपये आपण डिक्रीज करून घेतलेले आहेत. आणि लोकशाही अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधारण्याच्या अंतर्गत मी विनंती केली त्याप्रमाणे 1,60 लाख रुपये मला त्यातून शासनानं मंजूर केले आहेत. मी अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी सगळ्या लोकांना मी माझा शब्द दिला होता की त्या ठिकाणी पुतळा उभा करता. कारण मी बरेच वर्ष झालं बघतोय आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त जातो आणि दुर्दैवानं ते सगळं तिथं असताना पण फक्त फोटो उभा करायचा आणि ते फोटोला हार घालून आपण जयंती साजरी करतो, तर ते योग्य नाही असं माझं मत आहे. तिथं चबुतरा बांधण्यासाठी 20 लाख रुपये आपण दलित वस्ती योजनेतून आपण घेतलेले आहेत. आणि फक्त पुतळा उभा करून तिथं काम होणार नाही, तिथं सुद्धा एक सभागृह असावं, तिथं अभ्यासिका असावी मुलांचा अभ्यास करण्यासाठी किंवा काही कार्यक्रम घेण्यासंदर्भात तिथं सभागृह असावं. त्या सभागृहाला 40 लाख रुपये आपण त्या सभागृहावर त्याच ठिकाणी तिथं जागा आहे त्याचं सगळं एस्टिमेट त्याचं 40 लाख रुपये आपण मंजूर केले. प्रभाग क्रमांक 5 मध्ये डॉक्टर कुलकर्णींचं हॉस्पिटल ते आता शेवटपर्यंत रस्त्याचं फार बिकट अवस्था आहे, तिथं गटर रस्ते व्हावे म्हणून 70 लाख रुपये आपण त्या कामासाठी दिलेत. आणि बाकीची कामं छोटी छोटी कामं, कुणाला 10 लाखाचं आहे, कुणाला 15 लाखाचं आहे, ही कामं वाचण्यात वेळ घालणार नाही असं 1.5 कोटी रुपये 14,95 लाख रुपये आपण आज त्या शहरासाठी मंजूर करून आणलेले आहेत. जे अन्यायकारक करवाढ झाली होती ती करवाढ स्थगितीचा आपण या ठिकाणी निर्णय केलेला आहे. आणि मी विधानसभेच्या आधीही हे गाव आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे, तालुका प्लेस आहे. आणि ते गाव महत्वाचं आहे, ह्या गावाला न्याय देण्याची भूमिका असेल, गाव चांगला असावं, गावाला येणारे सगळे रस्ते मोठे होत आहेत. 2 नॅशनल हायवे झाले, मी आता वैजेगाव मोठा करून घेतला, उलटा लेंगरे मोठा होतोय, उलटा पारे मोठा होतोय. भविष्यामध्ये हॅममधून उलटा वाहवली सुद्धा आपण 7.5-8 मीटर रस्ता मोठा करतो. हे गावात येणारे सगळे रस्ते मोठे आहेत, गावातले रस्ते प्रशस्त असावे, गटारी व्यवस्थित असाव्या, या सगळ्या भूमिका घेऊन मी जे शब्द दिले होते ते सगळे शब्द या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि एक
जनता दरबार मी घेतला होता. त्या जनता दरबारामध्ये ज्या लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या होत्या, ज्या भौतिक कामांच्या नव्हत्या, त्या बऱ्याचशा आम्ही प्रशासकीय लेवलवरती त्या प्रशासकीय त्या 10% जे प्रशासकीय कामं होती ती तिथं संपून दिली होती. पण ह्या 2-3 GRमध्ये त्या 14.5-15 कोटीमध्ये त्या जनता दलांमध्ये माझ्यापर्यंत आलेल्या 65 ते 70% तक्रारी त्यांचं निरसन करण्याची जबाबदारी या 15 कोटीच्या GRमध्ये जेवढे लोक माझ्यापर्यंत पोहोचले त्या सगळ्या लोकांचं काम करून देण्याची जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे. माझा जनता दरबार काय फक्त याच्यासाठी नव्हता, मी थोडं वाट बघत होतो आणि ते मला ते पैसे उपलब्ध झाल्यानंतर त्या 65 ते 70% लोकांचं काम त्या जनता दरबारमध्ये माझ्यापर्यंत आलेल्या अडचणी आपण पूर्ण केले. या मतदारसंघामधले ह्या तालुक्याच्या सगळ्या समाजाच्या जनतेला, सगळ्या लोकांना, सगळ्या धर्माच्या लोकांना आपण न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. अगदी आज तुम्ही बघितलं तर आज मुस्लिम समाजासाठी आपण एक शादीखाना व्हावा त्याचा 80 लाख रुपयाचं टेंडर आज झालं. मागासवर्गीय समाजासाठी आपण अभ्यास कव्हर करतोय, पुतळा करतोय, लिंगायत समाजाला आपण त्या ठिकाणी त्यांचं मनमतमध्ये सभा होते. असं ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे मागणी केली त्या सगळ्या लोकांचं आपण त्या ठिकाणी काम करतोय, खाऊगल्ली करतोय, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र करतोय. हे गाव हे शहर आयडियल असावं यासाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करण्याची भूमिका घेऊन आपण या शहरामध्ये काम करतोय. मला एक खंत अजून आहे, ज्यावेळेला अनिल भाऊंनी नाट्यगृह मंजूर करण्याचा प्रस्ताव केला होता त्यामध्ये जागा नसल्यामुळे आपण नाट्यगृह करू शकतो नाही, ते आठवड्याला शिफ्ट झालं. आता आज गदी पाडवकरांच्या नावानं आठवड्यामध्ये खूप मोठं चांगलं नाट्यगृह म्हणजे जवळपास 15 कोटीचं नाट्यगृह तुम्ही आता बघून या. म्हणून सगळ्यांना घेऊन जातो. अत्यंत सुंदर नाट्यगृह त्या ठिकाणी उभं राहिले, पण ती एक शल्य मनात आहे ते नाट्यगृह असं नाट्यगृह विट्यामध्ये असावं. कारण आज कुठलाही कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर आपल्याला एखाद्या मंगल कार्यालयामध्ये घ्यावं लागतो. तर तो कार्यक्रम त्या किती दर्जेदार कार्यक्रम असला तर त्या मंगल कार्यालयामध्ये तसा कार्यक्रम फुटत नाही. आपल्याला दुर्दैवानं सांस्कृतिक कार्याचा वसा आपला विचार संपत चाललाय, कल्चरल इव्हेंट सगळे संपत चालले. तर तिथं एक नाट्यगृह असावं यासाठी आम्ही भविष्यामध्ये निश्चितपणे त्याचा प्रयत्न करणार आहे. 2 गोष्टी मला सांगणं माझं काम आहे. एक, आरोग्याच्या दृष्टीनं गेले अनेक दिवस आम्ही प्रयत्न करतो की या शहरामध्ये जे आरेच आहे त्याचं दर्जोन्नती व्हावी आणि उपजिल्हा रुग्णालय या शहरामध्ये व्हावं यासाठीच मोठ्या स्कूलच्या समोरची जी जागा होती ती जागा आम्ही विधानसभेची निवडणूक झाल्या जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन यांच्या नावे ती जागा ट्रान्सफर करून घेतलेली आहे. त्याचा सगळा प्रस्ताव, सगळ्या त्याच्या खालच्या मान्यता, त्याच्यानंतर हाय पॉवर कमिटीची मान्यता कारण जवळपास 80 कोटीच्या वर 80 ते 100 कोटीच्या आसपासचं एस्टिमेट आहे. ते 100 बेडचं हॉस्पिटल आहे, 20 बेडचं ट्रामा केअर सेंटर आहे, 10 बेडचं डायलिसिस सेंटर आहे. असं तो हाय पॉवर कमिटीची मान्यता घेऊन आरोग्यमंत्र्यांनी सही करून आता माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मान्यतेसाठी आपण तो प्रस्ताव सादर केलेला मला अपेक्षित आहे. आता फक्त आचारसंहितेची गडबड होते काय मला माहीत नाही, जर ते आचारसंहितेपूर्वी होण्याची शक्यता असते तर मला नसतं झालं तरी आम्ही ते हॉस्पिटल व्हावं जेणेकरून ह्या शहरातल्या ह्या भागातल्या लोकांना औषध उपचारासाठी परत सांगलं जावं लागू नये. डॉग बॅट असेल, स्नेक बॅट असेल, काही क्रिटिकल डिलिव्हरी असतात यासाठी लोकांना सांगितलं पण पैसे मोजावे लागतात, मोफत तिथं व्हावं यासाठी आपण तो लवकर पूर्ण करतोय. भुयारी गटरचं अनेक वर्ष त्या शहरामध्ये आपण ऐकतोय, पण त्या भुयारी गटरला कोणी सांगतो पण 65 कोटी जर केले साधन तसं नाही, 225 कोटीचा प्रस्ताव भुयारी गटरचा आपण शासनाला विनंती केली होती. कारण नळ पाणी पुरवठा योजनेचा आपला हा जो काम चालू आहे 90 कोटीचं ते 60% वर काम संपल्याशिवाय शासन त्याला मान्यता देत नाही. त्याच्यानंतर ते मरुनिसरणासाठी परत किती लिटर पाणी जाते, काय आहे लोकसंख्या आणि भविष्यातलं 25-30 वर्षाची वाढ गळीत करून तिथलं काम करणं आवश्यक आहे. असं 225 कोटीचा हा प्रस्ताव आहे. तोही शासनाच्या आपण प्रस्तावाला मान्यता ठेवतो. डीपीआर तयार करण्याचं काम काही दिवसामध्ये सुरू होईल. म्हणजे शहर डीपीआर तयार झालं, शहर चांगलं होण्यासाठी जिथं जिथं आपल्याला काम करता येईल ते करण्याची भूमिका घेऊन आपण हे सगळं पूर्ण केले. मला विधानसभेला या शहराच्या लोकांनी 42+ मताधिक्य दिलं होतं आणि मी प्रत्येक वेळेला सांगत होतो की मी शहरात लीड जाणार आहे, मी एवढ्या मतांनी विजयी होणार आहे. मला तो आत्मविश्वास होता. लोकांचा चेहरे बघितले की समजतं की काय होणार आहे. तर त्यांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला होता, त्यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांवरती व्यक्त केला होता, हा विश्वास स्थापित करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे घेऊन या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी आम्ही एकत्रित. आज राज्यामध्ये राजकारण खूप वेगळ्या पद्धतीचं झालं. कोण म्हणजे
मान खाली करून फक्त मी एकटा काम करतोय. मला उद्या मंत्रालयात गेल्यानंतर मला काय मिळतंय का, पैसे माझ्या मतदारसंघाला काही पैसे मिळतात, एवढीच भूमिका घेऊन मी सगळ्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचतोय. मी एकही पद्धतीचे पत्र कोणाच देत नाही, काही कसले काम करत नाही. पण ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, विश्वास साथ ठेवण्याची जबाबदारी मात्र मी पूर्ण करतोय. मला अजून खूप संधी आहे. मी या संधीचं सोन्यात रूपांतर करणार. हा शहर तुम्हाला जिल्ह्यामध्ये 1 नंबर शेअर करता येईल यासाठी माझं काम. प्रयोग तत्वावरती तासगावचं बघून आलो होतो. बोललेला आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे. 50 लाख रुपये दिलेत. तिथं अप्रोच रोड इथलं कॉन्क्रीटीकरण पूर्ण. तिथं आपण ते लायसन्स धारक जे हॉकर्स आहेत त्यांना ज्यावेळेला आपण उभा करणार आहे त्यावेळेला त्यांना हात धुवायला सॅनिटायझर म्हणजे सॅनिटेशनची सगळ्या व्यवस्था, गटर, तिथलं त्यांचं डिश वॉशिंग केल्यानंतर पाणी हे सगळं तिथं जावं. त्यांना पत्र्याचं शेड असावं म्हणजे पाऊस ऊन या सगळ्यापासून त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी आपण खाऊ बोलतो. जागेच पाणी गाडी उठणार असं नाही. म्हणजे हे मी तुम्हाला अजून सांगतो. ह्याचा मी हे सांगत होतो त्याला पाठीचा मतीदार्थ असा होता. त्यावेळेला रस्त्याचं काम चालू होणार आहे, त्यावेळेला रस्त्याचं काम कॉन्क्रीटचं काम ती 2-3 महिने तरी आपल्याला ते टेम्पररी बेसवरती सगळंच तिथं काढावं लागणार आहे. आज दुर्दैवानं तुम्ही कुठंच त्यांची व्यवस्था करून ठेवली नाही. इतक्या वर्षामध्ये एक परमनंट व्यवस्था कुठंतरी ह्या सगळ्या हॉकर्सची करायला पाहिजे, त्यांची झालेली नाही. तर ते आम्ही आयडेंटिफाय केले. रस्त्याचं काम सुरू होण्यापूर्वी ह्याही लोकांचं कोणाचा व्यवसाय उठू नये, कोणाच्या पोटावर पाय येऊ नये, यांचं कुठं नुकसान होऊ नये म्हणून आपण आमचा प्रयत्न असा आहे की त्या दरम्यान सगळं व्हावं जेणेकरून त्यांचं कुठं नुकसान होईल. फार गंभीर आहे. वाहतुकीचा आणि पार्किंगचा अत्यंत बिकट प्रश्न आहे. कारण आज तुम्ही कुठेही गेला तर मला असं वाटतं की मी परवा दिवशी सुद्धा मीटिंगमध्ये मी तेच सांगत होतो की येणाऱ्या गाड्यांची संख्या खूप मोठी आहे शहरात येणारे. आता 2 राष्ट्रीय महामार्ग, त्याच्यानंतर आता काल ग्रीनफील्डचं काल गडकरी साहेबांनी मोठी काल म्हणजे मला खऱ्या खोट्यामध्ये प्रेस नोट करत होते की पुण्यापासून बेंगलोरला जाणारा जो रस्ता आहे ग्रीनफील्ड त्यांनी 2026 मध्ये त्याचं काम सुरू करणार, 6 पदरी 8 पदरी असं काहीतरी बातमी करत होती. तो जर झालं तर विटा हे 3 राष्ट्रीय महामार्गाच्या जंक्शनवरती आहे. आज पुणे मुंबईचं सॅच्युरेशन बघितलं तर मला असं वाटतं की काही इंडस्ट्री हळूहळू आम्ही तसं प्रयत्न करतोय की या शहराला ह्या लागून आपल्या भागामध्ये काही नवे उद्योग त्या ठिकाणी आले पाहिजे. तर ते आले विटा हे इतकं स्पीडनं बूम होईल. ते बूम होत असताना दुर्दैवानं विट्यात राजकीय अर्थ काढू नका, पण रस्त्यांच्या साईज तुम्ही बघा कम्पॅरेटिव्हली तुम्ही इतर शहर बघा ना आपलं शहर बघा रस्त्यांचे लहानच आहे. आता सुद्धा काल सुद्धा जेव्हा राष्ट्रीय महामार्गाची मिटिंग झाली आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही कुणाचंही घर बघा. शेवटी असं आहे आपण एका गावात राहतो, राजकीय द्वेष हा तात्पुरता असतो. कुणाच तरी घर पडावं ही भूमिका आपली कुणाचीच नसते. आता तो 30 मीटर रस्ता दाखवला असं हे सांगते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सांगते, आपण समजा 17 मीटर रस्ता आहे. तरी सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे ते काल मॅडम म्हणलं की 17 मीटर रस्ता असताना तुम्ही 3-3 मीटर मार्जिन सोडून मग घर बांधायला पाहिजे होती. तुम्हाला परमिशन दिलीच कशी. आता हा तांत्रिक विषय झाला तर त्याच्यात मला जायचं नाही. पण ज्या वेळेला हा रस्ता बॉटल नेक होणार नाही, ज्यावेळेला परत वाहतूक मोठ्या प्रमाणात होईल त्यावेळेला हे सगळ्यात मला असं वाटतं की आपल्याला एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे. म्हणजे आपण आता कोणावर टीका करत बसण्यापेक्षा आम्ही काय जागा आयडेंटिफाय केले जिथं आपण पार्किंगची व्यवस्था करू शकतो अशा जागा आम्ही शासनाला विनंती करून त्या जागा नगर परिषदकडे घेऊन तिथं मग आता काल मी पुण्याला एका ठिकाणी गेलो होतो. कोल्हापूरला तुम्ही बघितलं कोल्हापूरला गोकुळ हॉटेल आहे. म्हणजे आपल्याकडे सगळी माणसं नाटक घेत असतात. गोकुळ हॉटेलच्या शेजारी पूर्वी पार्किंगची एक व्यवस्था होती, पण तरी रोडलाच पार्किंग होतं. त्यांनी प्रायव्हेट पार्किंग त्यांनी आता मल्टी स्टोरी पार्किंग उभा केली. जसं आपल्या शहरामध्ये काय करता येते का नगर परिषदच्या पुढची काही जागा आता तिथं काही गाड्या अशा आहेत की ते परमनंट पार्क आहेत, म्हणजे महिन्याला गाड्याच काढलेल्या नाहीत. तिथं सुद्धा समजा मल्टी स्टोरी पार्किंग करता येते का. आता शहराला त्याला सेशन कोर्ट आल्यामुळे ऍडिशनल डिव्हिजन आल्यामुळे सांगलीच्या अनेक वकील, तासगावचे वकील, पलूसचे वकील, आटपडेचे वकील सगळे आता इथं रोजच्या प्रॅक्टिससाठी 3,500 ते 4,000 केसेस ट्रान्सफर झाल्या होत्या. आणि ती पार्किंगची व्यवस्था आता आम्ही पंचायत समितीची जी जागा आहे ती त्यांना पार्किंगला तिथं दिलेली आहे. असे काही टेम्पररी मार्क करता येतात.
काही गोष्टीला परमनंट मार्क काढलं पाहिजे. आता आपण थोडं कळत झालं पाहिजे. सुहास बाबाचं घर बांधताना त्याला पार्किंगचं आहे की नाही म्हणून परमिशन दिली पाहिजे. कमर्शियल कंपनीज बांधताना त्यांना कंपल्सरी पार्किंग ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या तरच याला मार्ग निघेल. आणि काही जागा आयडेंटिफाय केली आमच्या शासनाच्या प्रयत्न चालू आहे, जागा हस्तांतर करून घेऊन तिथं पार्किंगची व्यवस्था आपल्याला करता येईल. विटा कराड रस्ता जो आहे त्याची गटांची ती बाजू आहे ती कमी प्रमाणात आहे, त्याच्या बाजूनच गाड्या लागतात, त्याच्यामुळे तो रस्त्याला अडचण होते सर. तो काय तुम्ही त्या मार्गातनं म्हणजे अंडरग्राऊंड करणार आहे का? परत मी ते राजकीय बोलल्या जातो. तुम्ही जो प्रश्न विचारला करे तुम्ही मांडायला हवा होता. पण कदाचित तुम्हाला आठवते का नाही आठवते बघा, जेव्हा हा राष्ट्रीय महामार्ग झाला त्यावेळेला राष्ट्रीय महामार्गाच्या DPR मध्ये दोन्ही बाजूला गटर होते. कुठून? घोड्यापासून म्हणजे रिलायन्स पंपापासून गटर होत्या, बळवंत गटर होते. त्यावेळेला नगरपालिकेने पत्र दिले की आम्हाला याची आवश्यकता नाही. आज तिथले लोक रोज मला भेटतात, काही करा गटर करा. आता ते ऑफिस त्यांचं कोल्हापूर आणि पुण्याला आहे, त्यांचा फॉलोअप चालू आहे. ते गटरला परमिशन आपण त्या ठिकाणी त्यांना मागतो. इथं सुद्धा शहरामध्ये तसं गटर होऊन बंदिस्त व्हायला पाहिजे होतं. माझा उलटा प्रश्न आहे, त्यावेळेला ते जर गटर करत होते आपण का पत्र दिलं तर ते बंदिस्त गटर फक्त होईल तो होईल, पाडू परत त्यावेळेला काय फरक पडतो. कारण मी तेव्हा असा पर्याय सुचवला होता की तुमच्याकडे जर त्याचा DPR तयार असेल त्या बंदिस्त गटाचं, त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून आपण ते पायपिंग करून घेऊ आताच, म्हणजे हा प्रश्न परत भविष्यात उद्भवणार नाही. पण ते तसं झालं नाही. आता तुम्ही जर गेला आता परत मी ते गाड्यांच्या रोड ते असं होईल. आता तुम्ही प्रचंड ट्रॅफिक असते त्या कारण आपली स्मशानभूमी सोडली कराडची, तिथून पुढे चौक पास होईल तोपर्यंत, स्टँडचं काम पास होईल तोपर्यंत प्रचंड ट्रॅफिक असतं. तुम्ही बघा, उदाहरण तुम्हाला सांगतो, डॉक्टर नलवडे आणि मुक्तांगण वाचलेल्याची भिंत कंपाऊंड, त्याच्यामध्ये 10 फुटात जागा सोडली. कशासाठी? तर ते खाणारी लोक बसावेत म्हणून. त्याच्यानंतर गाडा, त्याच्यानंतर गाड्या पार्किंग. मग तो जो रस्ता आहे तो रस्ता 20 फुटाचा रस्ता. म्हणजे एखादी बस आहे, आता ट्रॅक्टरची वाहतूक चालू झाली, एक ट्रॅक्टर अडकला तर आपल्याला 15-20 मिनिटं एका जागेवर भरल्याशिवाय ऑप्शन नाही. पर्यायी मार्ग आपल्याला सुटले पाहिजे. आता मी काल काय लोकांसाठी रिंग रोडचा प्रस्ताव कदाचित म्हणजे मी ज्यावेळेला हे सगळं सांगत असतो त्यावेळेला मी या सगळ्यांपेक्षा 10 पावलं पुढे असतो. मी काल अधिकाऱ्यांना रुजवात घालून दिली की 7 महिन्यापूर्वी आमची मिटिंग झाली रिंग रोड या विषयावर. आणि त्या रिंग रोड होत असताना एक प्रस्ताव दिला तर शासन मान्य करत नाही, केंद्र शासन 3 प्रस्ताव द्यावा लागला. आपण ते पहिला प्रस्ताव तयार केला जो गावातून खूप जवळून जात होता आणि खूप लोकांना नुकसान होत होतं आणि त्याला कॉम्पन्सेशन जास्त लागत होतं. तो दुसरा थोडा लांबून दिला आणि तिसरा जो दिला तो बायपास करून हद्दीवरून, ज्याचं कुणाचं फारसं शेतीचं नुकसान होऊ नये, कुणाचं घरी पडू नये, कुणाला फार त्याचा आपण जे नगरपालिकेने डिस्ट्रिक्ट प्लॅन तयार केला होता तो तसाच 30 मीटरचा रस्ता नेऊन आपण गांधीनगरच्या बाजूला आपण तिथं कनेक्ट करतो, जेणेकरून तो बायपास होऊन जाईल. तो प्रस्ताव ऑलरेडी सबमिट आहे सरकार, केंद्र सरकार. त्याचाही पाठपुरावा आमचा त्या ठिकाणी चालू आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की हे आता रिलायन्स पेट्रोल पंप पासून निवरी रोड तो जर कनेक्ट झाला असता तर त्या निवरी रोड, सायशिंग रोड हे सगळे कनेक्ट होऊन तिथनं त्याची वाहतूक होऊ शकते. असेही काही आपल्याला टेम्पररी मार्ग काढता येईल ते आपण प्रयत्न करू. निवडणुकांच्या तोंडावर आता निवडणुका झालेली होती. महायुतीमध्ये अशी चर्चा आहे की एकत्र आम्ही काही ठिकाणी लढणार आहे. मग विद्यामध्ये अशी काय शक्यता आहे? आमची तयारी पूर्ण आहे. आम्ही तयारी पूर्ण केली. 27 उमेदवार आमचे निश्चित आहेत. आणि मी विधानसभेच्या सांगत होतो की मला चेहरा बघितला की कळतं की मला मतदान करणार आहे का नाही. माझा शब्द आहे तुम्हाला आज की विधानसभेला म्हणत होतो बीडच्याशी विट्यातल्या लोकांची निर्णय झालाय. आता ओबीसी महिला आरक्षण पडले त्यामुळं ना बाबरांच्या कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे, ना पाटलांच्या कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे, सर्वसामान्य कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे. तर ती संधी एकदा लोक आम्हाला देतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि आम्ही कुणाला तरी घर संपवावं म्हणून, कुणाला तरी शळ द्यावा म्हणून निवडणूक नाही, तर जे शब्द आम्ही दिले होते विधानसभेत काम केलंय. आम्ही लोकांच्या पुढे जात असताना या निवडणुकीनिमित्त केलेलं काम आणि काय करणार आहे एवढंच घेऊन आम्ही लोकांच्या पुढे आलो. आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे, लोक आम्हाला साथ देतील. प्रश्न असा आहे की वर्ण सृष्टीच्याकडं असे निर्देश आहेत की जिथं शक्य आहे तिथं महायुती करून लढा. अंडरलाईन करा की शक्यला सन्मानजनक प्रस्ताव आला. विधानसभेचा आमदार कोण आहे आणि त्या शहरामध्ये कुणाला मताधिकार आहे
तो सन्मानजनक प्रस्ताव असेल तर आपण विचार करू. परवाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बैठकीमध्ये तुम्ही काही गोष्टी आणि सांगितलेल्या आहेत, पण त्या लोकांच्या ज्या काही अडचणी घडत जातील किंवा घडत पडतील अशा लोकांची काय तुम्ही जर समजा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे ते कन्फर्म की नाही हे असंच करणार आहे, तुम्ही काय समजून घालून त्यांना थोडंसं हे करणार आहात? 100%. आता घरं पडून देऊ नये असं माझं जर मी आहे, पण काही सजेशन आता त्याला अमृत मित्रेने काही सजेशन चांगल्या मांडल्या की 2.5 मीटरचा डिवायडर आहे. मला वाटत नाही काय आवश्यकता 2.5 मीटर डिवायडर तिथं असावं. त्यांनी सांगितलं की ती कमी करा. गटर 2 बाजूला 1.5 मीटर 1 मीटरचे गटर आहेत, त्या थोड्या लहान करता तर त्यात थोडासा संभ्रम आहे. माझं मत होतं की त्या गटर तेवढ्याच करून त्याच्यावर कॉन्क्रीट केलं तरी सुद्धा चालू शकतं, जेणेकरून वाहतूक होईल. घर न पडता काही रस्ता रुंदीका तर मी तुम्हाला काही त्यांना सजेशन्स द्या. नगरपालिकेच्या पुढच्या बाजूला गाड्या तिथं कुणाचा गाळा न पडता तर नगरपालिकेच्या बाजूला जागा शिल्लक असेल तर तो तुम्ही आता काही ठिकाणी टेम्पररी स्ट्रक्चर आहे नगरपालिकेच्या त्या शौचालयाच्या बाहेर 2 ट्रान्सफॉर्मर आहेत, ते कुठं शिफ्ट करता येतात, ते असे उभे आहेत, ते असे आडवे करता येते का, जेणेकरून ते रस्ते वापरता आले पाहिजे. काही पत्र्यांचे स्ट्रक्चर्स आहेत ते कदाचित चुकीचं असेल नसेल मला माहित नाही, घरं नाहीत पडली पाहिजे, पण पत्र्याचे टेम्पररी स्ट्रक्चर्स आहेत ह्या रस्त्याला बाधा आणता कामाने ती काढून लोकांनी मदत केली पाहिजे आणि हा रस्ता मोठा झाला पाहिजे. अन्यथा मी कालही सांगितलं होतं, आजही सांगतो तुम्हाला की तिथं जरी आपण पत्र्याची गाडी व्यवसाय करत असतो, ट्रॅफिकमुळं आपल्या गाड्या आपल्या दुकानापुढे एकही गाडी थांबणार नाही, कुणाचाच व्यवसाय होणार अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की तिसऱ्यांदा रस्त्याचं रुंदीकरण होतं. पहिल्या 2 वेळेला आम्हाला कॉम्पेन्सेशन काही मिळालेलं नाही, आता तरी किमान कॉम्पेन्सेशन मिळणार आहे का? त्यासाठी आता पहिल्यांदा कदाचित तो त्याला एमडेर असेल. एमडेर असताना काही लोकांचं घर हे झालं असतील, बाधित झाले असतील, परंतु स्टेट हायवे झाला त्यावेळेला काही बाधित झालं असतील. पण मला असं वाटतं की डीपी प्लॅन जेव्हा नगर परिषद करत असते, नगरपालिका करत असते, त्यावेळेला डीपी प्लॅन करत असताना एकदा फायनल स्ट्रक्चर आपलं आपल्या हातात पाहिजे. किती मीटरचा रस्ता आहे, आता ते मॅडम काल तेच सांगत होते की जरी 17 मीटर रस्ता असला, आता पुढं 30 मीटर दिसतोय, इथनं पुढे 17 मीटर दिसतोय, 17 मीटरला तुम्ही घराला बांधकाम परमिशन देत असताना 3-3 मीटरचं मार्जिन जोडूनच द्यायला पाहिजे असं मॅडमचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं ते जर 6 मीटर आज असतं तर ही वेळ आली नसते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता ज्यांची घरं आहेत ते कुणाचे समर्थक आहेत, कुणा मार्गाला त्यात इंटरेस्ट नाही, आपलं कुणाचंही घर पडू नये त्याच्या शेवटी त्याची कोणती आयुष्यात त्यांनी तिथं लावलेली असते, त्याला काय मार्ग आपण बघायचं. धक्कादायक पक्षप्रवेश होणार आहे शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोकांचे पक्षप्रवेश होतील, काही लोक बरोबर येतील, काही लोक घरात बसून मदत करतील, काही लोक तिकडे फिरून मदत करतील, असं बरंच काही होऊ शकतं. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, पेटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.